नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे मजेत ना? आणि मजेतच राहा आणि मजेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. आम्ही सुरू केलेली राज्यघटनेची सिरीज आणि सोबतच सुरू केलेली स्टेट बोर्डची सिरीज, ज्याच्यात आपण पाहतो इयत्ता 8वी मधला 10वा धडा. धड्याचं नाव आहे पेशी आणि पेशी अंगके. चला तर मग टॉपिकला सुरुवात करू. आज जो आपण टॉपिक पाहणार आहे, टॉपिकचं नाव आहे पेशी आणि पेशी अंगके. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. पोलीस भरती असो, तलाठी एक्झाम असो, कंबाईन एक्झाम असो किंवा राज्यसेवा असो, ह्या एक्झाम मध्ये ह्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात म्हणजे जातात. चला मग टॉपिकला सुरुवात करू. इथं टॉपिकला सुरुवात केली की बोर्डाने 2 क्वेश्चन विचारलेले. आपण साहजिकच फापड पसायला टाळणार आहे. त्याच्यातला महत्त्वाचा क्वेश्चन एक आहे की सजीवांमध्ये किती प्रकारच्या पेशी आढळतात? सजीवांमध्ये 2 प्रकारच्या पेशी आढळतात. एकीला म्हणलं जातं वनस्पती पेशी आणि दुसरीला म्हणलं जातं प्राणी पेशी. आता आपल्याला माहिती आहे की कुठलाही पदार्थ याचा लहानात लहान कण काय असतो? जो अणू असतो. बरोबर आहे? म्हणजे कुठलाही पदार्थ हा अणूपासून बनलेला असतो. अगदी त्याच पद्धतीने कुठलाही सजीवाचा लहानात लहान कण काय असतो? तर पेशी असतो. किंवा कुठलाही सजीव हा पेशीपासून बनलेला असतो. थोड्या भाषेत कॉन्सेप्ट पक्का करतोय. ठीक आहे. मग त्याच्यामुळेच पेशी हे सजीवांचे रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. कॉन्सेप्ट पक्का. सेल ऑर्गेनेल याच्यातलं पहिलं जे आहे ते आहे पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल. आता सेल वॉल काय आहे? तर ही जी पेशी आहे या पेशीचं बाहेरचं जे आवरण आहे त्याला म्हणलं जातं सेल वॉल. पेशी भित्तिका हे फक्त वनस्पती पेशींचंच वैशिष्ट्य आहे. प्राणी पेशींमध्ये पेशी भित्तिका आढळत नाही. बॅक्टेरिया असो, शैवाल असो, कवक असो किंवा वनस्पती पेशी असो, यांच्यामध्ये पेशी भित्तिका आढळते. वनस्पतीमधली जी काही पेशी भित्तिका असते ती सेल्युलोज पासून तयार झालेली असते. सेल्युलोज किंवा पेक्टिन पासून. कवकामधली जी पेशी भित्तिका असते ती कायटिन पासून तयार झालेली असते. आणि बॅक्टेरिया जो असतो, जे इथं दिलेलं नाहीये, बॅक्टेरिया मधली जी पेशी भित्तिका असते ती म्युरिन पासून तयार झालेली असते. महत्वाचे लक्षात ठेवा. आता दुसरं, आता हे जे सेल्युलोज आहे, पेक्टिन आहे, कायटिन आहे आणि म्युरिन आहे, हे काय आहे? तर हे कर्बोदकांचे प्रकार आहे मित्रांनो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात सगळ्यात जास्त जर कोणतं कर्बोदक आढळत असेल तर ते आहे सेल्युलोज. काय हो सेल्युलोज? मी जे अंगात कपडे घातले ना ते सुद्धा सेल्युलोज पासून बनलेले आहे. हे सुद्धा कागद आहे, जो कागद वापरतो तो सुद्धा सेल्युलोज पासून बनलेला आहे. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. मग या पेशी भित्तिकेचं सगळ्यात महत्वाचं काम काय असतं? पहिलं, पेशीला आधार द्यायचा. दुसरं, पेशीमध्ये जे काही अतिरिक्त पाणी येणार आहे, हे पहा इकडून अतिरिक्त पाणी जे येणार आहे त्या पाण्याला अडवायचं, त्या पाण्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. हे पेशी भित्तिकेचं म्हणजे सेल वॉलचं काम असतं. कॉन्सेप्ट पक्का. दुसरं जे सेल ऑर्गेनेल आहे, दुसरे जे पेशीचा अवयव आहे त्याला म्हणू शकतो आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे पहा, हे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, जे वनस्पती पेशीकडे पण असतं आणि प्राणी पेशीकडे पण असतं. फक्त प्राणी पेशीचं बाहेरचं जे आवरण असतं त्याला म्हणलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि वनस्पती पेशीमध्ये हे आतमध्ये असतं, पेशी भित्तिकेच्या आतलं आवरण. आता हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे प्रामुख्याने 2 गोष्टींपासून बनतं. हे फॉस्फोलिपिड पासून बनलेलं असतं. म्हणजे फॉस्फोलिपिडचे 2 थर आणि त्याच्यामध्ये असणारे प्रोटीनचे रेणू याच्यापासून हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आवरण बनलेलं असतं. हे तिथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, मी सोपी फिगर सांगितलेलं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन जे असतं हे सिलेक्टिव्ह असतं. म्हणजे काय आतमध्ये येऊ द्यायचं पेशीच्या आतमध्ये आणि काय नाही येऊ द्यायचं हे ते ठरवत असतं. म्हणून याला म्हणलं जातं सिलेक्टिव्ह प्रिएम्बल किंवा निवडक्षम पारपटल. जसं हे क्षार येऊ देणार, पाणी येऊ देणार, ऑक्सिजन येऊ देणार, पण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणार. आता काही जरी झालं, पेशीच्या बाहेर किती जरी वातावरण खराब असलं तरी पेशीच्या आतमध्ये वातावरण मेंटेन करण्याचं काम हे प्लाझ्मा मेम्ब्रेन करत असतं. आणि या स्थितीला म्हणलं जातं समस्थिती म्हणजेच होमिओस्टॅसिस. लक्षात? 2 गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. चला मग पुढच्या गोष्टीकडे जाऊ. आता आपण पाहणार आहे की पेशीला कोणतं काम करायला ऊर्जेची गरज पडते आणि कोणतं काम करायला ऊर्जेची गरज पडत नाही. पेशी जेव्हा खाती आणि न पचलेलं बाहेर टाकती तेव्हा तिला ऊर्जेची गरज पडते. म्हणजे पेशीला खायला, अन्न पदार्थ खाण्यासाठी ऊर्जेची गरज पडते आणि न पचलेला अन्न पदार्थ बाहेर टाकण्यासाठी गरज पडते. पेशी जे खाती त्याला म्हणलं जातं एंडोसायटोसिस म्हणजेच पेशी भक्षण. आणि पेशी जे बाहेर टाकती त्याला म्हणलं जातं एक्झोसायटोसिस, जे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकते. या 2च गोष्टींसाठी ऊर्जेची गरज पडते आणि यालाच म्हणलं जातं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हे पेशीला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ऊर्जेची गरज पडते.
आता पेशीला कोणतं काम करण्यासाठी ऊर्जेची गरज पडत नाही, तर ज्यावेळेस पेशी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सारखे वायू आत घेणारे किंवा बाहेर सोडणारे, तेव्हा त्याला गरज पडत नाही. या प्रोसेसला, वायूंच्या आत आणि बाहेर पेशीमध्ये होण्याच्या प्रोसेसला म्हणलं जातं विसरण किंवा डिफ्युजन. आता दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे परासरण म्हणजे ऑस्मोसिस. याच्यासाठी सुद्धा पेशीला ऊर्जेची गरज पडत नाही. मग ऑस्मोसिस म्हणजेच काय, तर पाण्याचा पेशीच्या आत आणि बाहेर होणारा प्रवास याला म्हणलं जातं, तुम्ही याला म्हणू शकता ऑस्मोसिस. मग आता प्रवास चालतो कसा, एकदम सिंपल आहे. पेशीच्या आत पण पाणी आहे आणि पेशीच्या बाहेर सुद्धा पाणी आहे. सारखं सारखं पाणी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण पेशीच्या आत जर पाणी कमी झालं तर बाहेरून पाणी आतमध्ये यायला लागतं. पेशीच्या आत जर पाणी वाढलं तर आतून पाणी बाहेर जायला लागतं. या जे आपण जे भोळ्या भाषेतले कॉन्सेप्ट पाहिले, आता याला टेक्निकली पाहू काय म्हणतात. पेशीच्या आत आणि बाहेर जर पाणी सारख्या प्रमाणात असेल तर त्याला म्हणलं जातं आयसोटोनिक म्हणजे समपरासरी. पेशीच्या आत पाणी कमी झालेले, आत हायपो म्हणजे कमी, कमी झालंय तर त्याला म्हणलं जातं अवपसारी म्हणजेच हायपोटोनिक. आणि ज्यावेळेस पेशीच्या आत पाणी वाढलंय म्हणजे हायपर झालेलं आहे, तर त्याला म्हणलं जातं हायपोटोनिक. लक्षात कॉन्सेप्ट पक्का. आतापर्यंत आपण पाहिलं पेशी भित्तिका, नंतर पाहिलं प्रद्रव्य पटल आणि आता आपण पाहणार आहे पेशी द्रव्य म्हणजे सायटोप्लाझम. काय असतं सायटोप्लाझम ते पहा. हे जे केंद्रक आहे आणि हे जे प्रद्रव्य पटल आहे यांच्यामधला जो भाग आहे या भागाला म्हणलं जातं सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य. आणि या मधल्या भागामध्ये जे द्रवरूप पदार्थ असतात त्याला म्हणलं जातं सायटोसॉल म्हणजे पेशीद्रव. लक्षात कॉन्सेप्ट क्लिअर. मग आता या पेशी द्रवामध्ये असतं काय, तर या पेशी द्रवामध्ये असतं अमायनो ऍसिड, त्याच्यानंतर असतं ग्लुकोज आणि त्याच्यानंतर असतं जीवनसत्व. काय हो ग्लुकोज, जे पेशीला खायला लागतं ना ते ग्लुकोज आहे, बरोबर आहे. जीवनसत्व काय आहे की बाबा जे कमी प्रमाणात लागतात पण पेशीच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते आहे जीवनसत्व म्हणजे व्हायटल अमाइन्स. आणि अमायनो ऍसिड काय आहे, अमायनो ऍसिड म्हणजेच काय, हे आपल्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत आपलं जे शरीर बनलेलं आहे ते प्रोटीन पासून बनलेलं आहे. आणि हे प्रोटीन कशापासून बनतं, तर असंख्य असे अमायनो ऍसिडचे रेणू एकमेकाला जोडले जातात आणि त्यातून प्रोटीनचा एक रेणू तयार होत असतो. हे तिन्ही अमायनो ऍसिड असो, ग्लुकोज असो, जीवनसत्व असो, हे कुठं असतं तर सायटोप्लाझम मध्ये असतं. प्लस अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की पेशीमध्ये जी काही रासायनिक अभिक्रिया चालती ती कुठं चालती तर या पेशी द्रवामध्ये म्हणजे सायटोप्लाझम मध्येच चालती. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की वनस्पती पेशीमधल्या पेशी द्रव्यापेक्षा प्राणी पेशीमधलं जे पेशी द्रव्य असतं ते अधिक कणयुक्त आणि दाट असतं. कॉन्सेप्ट पक्का. आता आपण पाहणार आहे पेशी अंगके. आता पेशी अंगके म्हणजे काय असतं तर सायटोप्लाझम मध्ये जे पेशीचे अवयव असतात, पेशी द्रवात असणारे पेशीचे अवयव यांना म्हणलं जातं पेशी अंगके. केंद्रक आणि हरित लवक जर सोडलं तर बाकी सगळ्याच्या सगळं तुम्हाला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक खाली दिसणार आहे. म्हणजे केंद्रक आणि हरित लवक एवढं बारीक असतं. आता आपण पाहणार आहे महत्वाचं पेशी अंगक म्हणजे केंद्रक, ज्याला म्हणलं जातं न्यूक्लियस. न्यूक्लियस काय असतं तर पेशीचा मेंदू, पेशीच्या सगळ्या क्रियांवर जो नियंत्रण ठेवतो त्याला म्हणतात न्यूक्लियस. कसा दिसतो तो असा दिसतो. याच्यात जर का तुम्ही डोकावून पाहिलं तर काय दिसतं तुम्हाला, तुम्हाला दोन गोष्टी दिसणार आहे. पहिलं दिसणार आहे केंद्रकी, हे पाय केंद्रकी, आणि नंतर दिसणार तुम्हाला रंगसूत्र. रंगसूत्र म्हणजे काय, केंद्रकामध्ये लोळत पडलेला धागा म्हणजे रंगसूत्र. हे पहा रंगसूत्र आहे, लोळत पडलेला धागा म्हणजेच काय क्रोमॅटिन फायबर. आता जेव्हा पेशीला पेशी विभाजनाची वेळ येते म्हणजे एका पेशीपासून दोन पेशी तयार व्हायची वेळ येते तेव्हा हे जे रंगसूत्र असतं हे आकसायला सुरुवात होतं आणि अगदी लोकराच्या गुंडीसारखं आकसतं. आणि जे नवीन स्वरूप जन्माला येतं हे पाहे लोकराच्या गुंडीसारखं त्याला म्हणलं जातं क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र. आता जर का तुम्ही या गुणसूत्राच्या धाग्यावर एखादं जर का सूक्ष्मदर्शक पकडला तर तुमच्या लक्षात येईल की या गुणसूत्राचा धागा म्हणजे ऍक्च्युली काय आहे तर आईच्या वेणीसारखी रचना. याला म्हणलं जातं डीएनए. डीएनए म्हणजे काय, दोन पायाची शिडी 10वीच्या धड्यामध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. मग आता ही जी दोन पायाची शिडी आहे या दोन पायाच्या शिडीचा छोटासा जो खंड असतं या खंडाला म्हणलं जातं जीन्स. आणि हे जीन्स काय करतं तर विशिष्ट असा गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करतं म्हणून याला म्हणलं जातं युनिट ऑफ हेरिडिटी.
हीच माहिती सगळी या ठिकाणी दिलेली आहे. आपला कॉन्सेप्ट पक्का. परत एकदा ऐका. केंद्रकामध्ये असतं रंगद्रव्य, रंगद्रव्य आकसतं, आकसलं की तयार होतं गुणसूत्र, गुणसूत्राचा धागा म्हणजेच काय, आईच्या वेणीसारखी रचना, आणि या आईच्या वेणीसारख्या रचनेला म्हणतात डीएनए, आणि या डीएनएचा छोटासा जो खंड असतो त्याला म्हणलं जातं जीन्स, आणि हा जो जीन्स असतो तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुणधर्म घेऊन जात असतो, म्हणून याला म्हणलं जातं युनिट ऑफ हेरिडिटी. कॉन्सेप्ट पक्का. आता पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे आरबीसी. आरबीसी म्हणजे काय, तांबड्या रक्तपेशी. तांबड्या रक्तपेशी कुठं असतात, रक्तात असतात. काय करतात, ऑक्सिजन वाहून न्यायचं काम करत असतात. काय असतं त्यांच्याकडं, हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन काय करतं, ऑक्सिजन वाहून नेतं. कोणाकडे ऑक्सिजन वाहून नेतं, शरीरातल्या पेशींकडे ऑक्सिजन वाहून नेतं. आता जर का ह्या आरबीसी मध्ये जर का केंद्रक असलं असतं तर तळ राखी तो पाणी चाखी, या नियमानुसार आरबीसी ने सुद्धा काही प्रमाणात ऑक्सिजन वापरला असता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी झाली असती की जागा कमी पडली असती ना हो हिमोग्लोबिनला राहायला, त्याच्यामुळे एखादी आरबीसी जर का 1 किलो ऑक्सिजन घेऊन जाते तर ती अर्धाच किलो घेऊन गेली असती. त्याच्यामुळं आरबीसी मध्ये केंद्रक नसतं. कॉन्सेप्ट पक्का. सेम कंडिशन आहे वनस्पतीमध्ये ज्या रसवाहिन्या आहे त्यांच्यामध्ये चाळणी नलिका ज्या असतात त्यांच्यामध्ये केंद्रक नष्ट झालेलं आहे. का बरं नष्ट झालेलं आहे, कारण की त्या पोकळ बनवायच्या होत्या. का पोकळ बनवायच्या होत्या, कारण जास्तीत जास्त अन्न पदार्थाचं वहन व्हायला हवं. तर लक्षात, कॉन्सेप्ट पक्का. आता पुढचे जे सेल ऑर्गनेल आहे, पेशी अंगक आहे, त्याचं नाव आहे आंतरद्रव्य जलिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कुठं असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, या केंद्रकाला खेटून असलेल्या ज्या नळ्या असतात त्याला म्हणलं जातं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य जलिकेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य की याच्यावर असते बारीक बारीक कण. हे पाहे बारीक बारीक कण आहे, याला म्हणलं जातं रायबोझोम. आणि रायबोझोम म्हणजे काय, तर माझ्या पेशीमध्ये असणारा कारखाना, जो कारखाना माझ्या शरीरासाठी आवश्यक असणारे प्रोटीन तयार करतो, म्हणजे प्रोटीन तयार करणारा कारखाना म्हणजे रायबोझोम. आणि तो कुठं असतो, तर तो असतो आंतरद्रव्य जलिकेवर. आणि मग याच्या असण्याने नसण्याने आंतरद्रव्य जलिकेचे 2 प्रकार पडतात. रायबोझोम जर आंतरद्रव्य जलिकेवर असेल तर त्याला म्हणलं जातं खडबडीत आंतरद्रव्य जलिका म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि जर का रायबोझोम आंतरद्रव्य जलिकेवर नसेल तर त्याला म्हणलं जातं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा मऊ आंतरद्रव्य जलिका. आलं लक्षात. आता या आंतरद्रव्य जलिकेचं महत्वाचं काम काय असतं, एक की पेशींना आधार द्यायचा, दुसरं महत्वाचं काम की प्रथिनांचं वहन करायचा. त्याच्यावर असलेल्या रायबोझोम तो प्रोटीन तयार करतात, त्यांनी तयार केलेल्या प्रोटीनचं वहन करण्याचं काम या आंतरद्रव्य जलिका करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, शरीरामध्ये जे काही टाकाऊ पदार्थ आहे त्यांना विद्राव्य स्वरूपात घोळायचं आणि नंतर पेशी बाहेर टाकून द्यायचं, हे महत्वाचं काम आंतरद्रव्य जलिका करतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण या धड्याचा पहिला भाग संपवलेला आहे आणि दुसरा जो भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तो 5 ते 7 मिनिटाचा भाग आहे ज्याच्यामध्ये स्वाध्याय पूर्ण कव्हर केलेला आहे. मित्रांनो दोन्ही व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की याच्यानंतर येणारे टेस्ट सिरीज मध्ये मागच्या 4 ते 5 वर्षात जे काही प्रश्न या धड्यावर आयोगाने विचारलेले आहे त्या सगळ्यांचा रेफरन्स घेतलेला आहे. परत एकदा सांगतो मित्रांनो, माझा प्रयत्न जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा. चॅनलचं नाव आहे सीमा चंदन एज्युकेशन. चला तर मित्रांनो मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. झटून अभ्यास करा, स्मार्टली अभ्यास करा.